शरद पवार राजकारणातील नटसम्राट, भुजबळ हे फिरत्या रंगमंचाचे कलाकार, ते रंगरूप बदलून नाट्य निर्माण करण्यात माहीर. राऊत. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट आहेत, तर छगन भुजबळ हे फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहेत. त्यांनी चित्रपटातही काम केलं आहे, असे मत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी शरद पवार व भुजबळ यांच्या भेटीवर भाष्य करताना व्यक्त केले. निवडणुका आल्यावर सरकारला लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आठवला का, असा सवालही त्यांनी यावेळी सरकारवर निशाणा साधताना उपस्थित केला. संजय राऊत यांनी यावेळी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 280 जागा जिंकणार असल्याचा पुनरुच्चार केला. 1500 रुपयात लाडक्या बहिणीचे घर चालणार कसं? लाडकी बहीण योजनेनंतर सरकारने लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. यावरून राऊतांनी टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, सरकारवर 8 लाख कोटींचं कर्ज आहे. ही काही छोटी मोठी रक्कम नाहीये. लोकसभा निवडणूक हरल्यानंतर या सरकारने नव्या योजना जाहीर केल्या. लाडकी बहीण योजनेनंतर सरकारने लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. यावरून राऊतांनी टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, सरकारवर 8 लाख कोटींचं कर्ज आहे. ही काही छोटी मोठी रक्कम नाही आहे. लोकसभा निवडणूक हरल्यानंतर या सरकारने नव्या योजना जाहीर केल्या. लाडकी बहिणी योजना तर मध्य प्रदेशच्या योजनेची कॉपी आहे. आता लाडका भाऊ योजना आणली आहे. लाडक्या भावांना 6,000 आणि 10,000 रुपये देणार आणि लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपये. लाडक्या बहिणीला पण 10,000 रुपये द्या, तरच त्यांचं घर चालेल. 1500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणीचं घर कसं चालणार, असा सवाल राऊतांनी राज्य सरकारला केलाय. आम्हाला 280 जागांवर विजय मिळणार. तर विधानसभेबाबत बोलताना राऊत यांनी म्हटले आहे की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 10 जागाही मिळणार नाहीत, असा दावा महायुतीचे नेते करत होते. मात्र आम्ही 31 जागा जिंकल्या, तर 4 जागांवर अत्यंत कमी फरकाने आमचा पराभव झाला होता. येणाऱ्या विधानसभात आम्हाला 280 जागांवर विजय मिळणार, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय. रंगरूप बदलून नाट्य निर्माण करण्यात भुजबळ माहीर. पुढे मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबत बोलताना राऊत म्हणाले, भुजबळ हे अत्यंत मोठे कलाकार आहेत. त्यांनी चित्रपटांमध्ये काम देखील केलंय. रंगरूप बदलून नाट्य निर्माण करण्यात भुजबळ माहीर आहेत. ते अजित पवारांकडे कसे गेले हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या जाण्यामुळे राजकारणात किती मोठा गोंधळ झाला हे सर्वांना माहीत आहे. मात्र शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत. महाराष्ट्रात फिरता रंगमंच असतो. छगन भुजबळ यांच्यासारखे नेते हे फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहेत, अशी टीका राऊतांनी केली आहे.